महाराज श्री असे गायनाचार्य वाजवणारे महाराज मंडळी असल्यावर ना आपलं वातावरणच तयार बस असा जीव करच ना करत नाचिले हो बा. आणि नवीनच कीर्तनाला 2-3 पोरं आलेले. 3 पोरं माग उभी होते. एक म्हणे का रे हाय काय चालू शेर गाव मा सप्ताह म्हणे त्याला सप्ताह म्हणतस आणि या काय करानात म्हणे ते कीर्तन म्हणतस त्याले. अहो पुढे अहो कोणी म्हणे अहो मोठा कुत्रा आहे म्हणे आणि त्या मांगेरे त्या दाखलला कुत्रा शेत म्हणे. या काय करतं काय नाही म्हणे या रातले बुकतन दिनले झोपतस म्हणे. आता कीर्तन चालू होतं मी थोडा हलायला लागलो डुलायला लागलो. एक म्हणे का रे भाई तो आज ना बाबा काय मस्त पाय उचली राही ना. अरे काय पाय मस्त मस्त उचली राही ना त्यानं दाबीन खायले तो जिराई राही ना म्हणे. लोकांना काय भक्ती करते नाही का ज्याच्या त्याच्या पद्धतीनं जो तो सांगतो नाही का. हो पण भक्ती राधेसारखी करावी. कशी भक्ती थोडक्यात सांगेल 2-5 मिनिटात आणि सेवेला पूर्णविराम असेल. ऐका एका ठिकाणी प्रसंग आहे कथेमध्ये जेव्हा कृष्ण भगवंत गोकुळ सोडून मथुरेत जात होते. बोलू नका. कृष्ण भगवंत गोकुळ सोडून मथुरेत जात होते. जात असताना नंदबाबांना भेटलं गेले यशोदा मैयाला भेटलं गेलं सगळ्या गोपिकांना भेटलं गेलं. आता जायचं आणि समोर राधा उभी होती. राधेच्या जवळ गेले. राधेला सांगितलं राधे अब मुझे जाना पडेगा. कन्हैया कहाँ जा रहे हो. मथुरा जा रहा हूं. तो लौट के कब आओगे कन्हैया. बोले राधे जा रहा हूं लौट के कब आऊंगा ये तो मुझे भी पता नहीं. राधा ने कही दी बात कन्हैया लौट के कब आओगे ये अगर आपको पता नहीं है तुझे पता है कन्हैया तेरे बगैर मैं भोजन भी नहीं पाती. तेरे बगैर मैं भोजन भी नहीं करती. अगर तू ना दिखाई दे तो मैं बेचैन हो जाती हूँ कन्हैया. और तू कह रहा है कि मैं लौट के कब आऊंगा मुझे भी पता नहीं मैं तेरे बगैर जी ना सकूंगी कन्हैया. कन्हैया ने कह दी बात राधे नकोन बेटा. राधा कहती है कन्हैया मैं तुझे दिल से प्यार करती हूँ. इस प्रेम का क्या अर्थ निकाला तूने. तो कन्हैया ने कह दी बात राधे तू जो मेरे ऊपर प्रेम करती है ना वो बच्चों का खेल समझ के भूल जा. राधे तू जो मेरे ऊपर प्रेम करती है वो बच्चों का खेल समझ के भूल जा. राधेच्या डोळ्यात अश्रू होते. राधेने सांगितलं देवा माझ्या प्रेमाला तू लहान लेकरांचा खेळ समजून विसरायला सांगतोय वय रे. सभी गोकुलवासी कहते थे तू चलैया है दिल चुरा के भाग जाता है. तू किसी का नहीं होता पर मैंने किसी पर विश्वास नहीं किया. मुझे तो ये लगता था कि मैं दिल से तुझे प्रेम करती हूँ तू भी उतना ही मुझे प्रेम करता है उतना ही मुझे चाहता है. पर तू तो सच्ची में छलैया है दिल चुरा के भाग जाता है. पर सुन कन्हैया तू मेरे प्रेम को बच्चों का खेल समझने के लिए कहता है ना तो सुन मेरी बात. आने वाले जन्म में जन्म तू भी लेगा और जन्म मैं भी लूंगी. तेरे पास से कुछ मांग रही हूं कन्हैया सुन. सभी गोकुलवासी तुझे भगवान कहते हैं. अगर सच्ची में तू भगवान है तो मेरी रिक्वेस्ट है मैं तेरी तरफ से कुछ मांगना चाहती हूँ और तुझे देना पड़ेगा. कन्हैया ने कही दी बात मांग ले राधा जल्दी से मांग ले जो मांगना है और मेरा छुटकारा कर दे मुझे जाना है. राधे ने कह दी बात कन्हैया आने वाले जन्म में जन्म तू भी लेगा और जन्म मैं भी लूंगी. पर फर्क होगा उस जन्म में तुझे राधा बनना है और मैं कन्हैया बनूंगी. और यही जगह पे मैं तुझे कहूंगी कि राधे तू जो मेरे ऊपर प्रेम करती है ना वो बच्चों का खेल समझ के भूल जा. तब तुम्हें पता चलेगा कन्हैया कि प्यार क्या होता है. माझी राधा सांगते देवाला काय सांगते ऐका. हे सारखं करावं नाही का. इतकं वेळ प्रेम करावं. किती लांब गेलेला असेल भगवंत फिरून एकदा आपल्याकडे बघायला पाहिजे. तुम्ही हाक मारायची एखाद्या गोपिका सारखी नाही का आणि त्यानं फिरून बघायला पाहिजे. इतकं प्रेम करायचं. कीर्तनात बसून कमीत कमी टाळी वाजवायची नाही का. हो पण आटे मनान सांगा का आटे म्हणतात नाही तुम्ही. अंतकरणापासून देवाची भक्ती केली. माझ्या कुंती मातेनं जीवनामध्ये संकटच होती तरी भगवंत प्रसन्न झाले. भगवंतानं सांगितलं कुंती आई आत्याबाई काय मागायचं असेल मागून घ्या. कुंती मातेनं सांगितलं मला काहीच नको रे मला संकटच दे. का जेव्हा जेव्हा संकट असतं ना तेव्हा तू आठवतोस. सुखाच्या वेळेस तू दिसत नाही. दुःख आल्याच्या नंतर तुझी आठवण येते. म्हणून मला दुःखात ठेव कारण तुझा विसरच पडला नाही पाहिजे. हे विचार होते कुंती मातेचे. आणि कुंती मातेसारखं नामचिंतन करायचं. राधेसारखं करायचं. मीरेसारखं करायचं. संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई सारखं करायचं नाही का. हो हे कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च
नंद गोप कुमाराये गोविंदाये नमो नमः. अंतकरणापासून भक्ती करायची देवाची, नाही का. आता तुम्हाला म्हणलं होतं सगळ्यांनी भजन करा, कोणीच भजन केलं नाही. आता पुरुष मंडळी तुम्ही माझ्या मागं म्हणा, महिला माता तुम्ही काय बोलू नका, यांचा आवाज ऐकूयात किती निघतोय आवाज. सर्वांनी माझ्या मागं म्हणायचं बरं का. जो म्हणणार नाही त्याला त्यान बाजूवाल्यांच्या पत्रे भाऊ, म्हणजे बाजूवाल्याला चिंता नाही, म्हण रे काका आम्ही मर्जासू रे. समद्यांनी भजन करा माझ्या मागं. जनमन मोल रे तू राधे राधे बोल रे. जन्म अनमोल रे तू राधे राधे बोल रे. बरे बा नाही पेक्षा नाही म्हणत यासनी पुढे ना, काकाशनी बिन तरुण भाऊशनी बी म्हणा. आता तुम्ही म्हणा बरं का बहिणी बाई, सगळ्या मायांनी म्हणा बरं का माझ्या माग. जनमान मोलिना तू राधे राधे बोलिना. बाप बाप बाप, बराच कुंदा आहे तरी आता बी सगळ्यांनी म्हणायचं. हे देवाचं नामचिंतन नाही तर अंतकरणापासून झालं पाहिजे. देवनं नाव लेतात नाही, लगीन ना गाणं म्हणाला आहे करतेच नाही बहिणी म्हण तुम्ही. बरं ते काय जनाबाईना लिखेल नाही, काय मीराबाईना लिखेल नाही, नाही का. तुम्ही ज्यांसाठी गाणं म्हणतात ना तो लगीन करीन 4 वर्ष सगळं मायबापकडे दखत नाही, तुम्हाला कवे नंबर लागेल. ज्याच्यासाठी गाणं म्हणतात तो फिरून 2 वर्ष कोणाकडे बघत नाही. म्हणायचं त्याच्यासाठी ज्यानं फिरून आपल्याकडे बघायला पाहिजे, आणि तो फक्त जगाचा मालक आहे, नाही का. आणि तुम्हाला गाणं काय जनाबाईना लिखेल नाही, काय मीराबाईना लिखेल नाही. आपला खानदेश ना गाणं म्हणा चांगला पाठवी जायचं. हा जुन्या म्हातारीस ना अजून बी ध्यान माय. कोणी टाकी अंगण मा खाट वांगा मा वांग डबल वांगण कोणती मारी बनले फोट टांग लैरी. हे तुमचे गाणे येतात नाही का. गाणे देवाचे म्हणायचे नाही का. देवनं गाणं म्हणत नाही मन माय, आणि त्या लगीन गाणं म्हणाशिवाय राहत नाही. म्हणू नका असं माझं दुमत नाही. त्या गाणं बी म्हणत जाऊ आपण, आठी बी म्हणत जाऊ बहिणीवर. हा आणि त्या गाण्यावर का नंदू बाबा अख्खा लबाड राहतोस. आमना दोंडायचा मग एक भाऊन लग्न ठरवलं होतं, मांगली गेली मग गाणं म्हण राहीन त्यात बाया. अख्खा लबाड गाणं राहतं बरं काका ते. हा एक काकू गाणं म्हण राहीन ते नवर देऊन करता. मी रात्री कीर्तन करीन उन्हा अंगण मग काट टाकीन, झोपेलो तू उन्हाळा ना दिवस. एक काकू गाणं म्हण राहीन ती, ऐ ताईन उन्हा म्हणा दादा उन्हा निमित्ते समजी ग उन्हा माय म्हणा गोविंदा उन्हा. तथाईन उन्हा म्हणा बापू उन्हा निमित्ते समजी ग उन्हा माय म्हणा हिरो उन्हा. मी म्हणतो भाऊ आपले मुंबई जाणं काही शक्य होत नाही, गावामा गोविंदा येईल याला देखील येऊ म्हणतो. मी सकाळी सकाळी मग थंडा पाणी काय अंग दोईले ना गोविंदा दाखवणार मग. जी काकू गाणं म्हण राहते तीनकडे गो म्हणतं काकू मला गोविंदा दे काढू बहीण म्हणतं. तो लाईट ना काली उभा होता तर दिके नाही इथला नियागार होता भाऊ. म्हणता हा गोविंदा आहे तू ना, तवच ना म्हणा भरोसा झुपडी घ्याय जातो तिला बाड जात राहत म्हणताय. तेवढं बरं आड्या बड्या बाया चांगल्या आहेत बिचाऱ्या. हाय जे बी सांगस ना मी तताना सांगस बहिणी जडे तुमनं कोण राहत नाही. हा ना नंदू बाबा पलटाय पलटाय नाही इकडनं काही सांगणार नाही मला, कारण म्हणे अख्खी दक्षिण अटकेल अजून. मी जे बी सांगस ना पडत तताना सांगस. अरे सर्व बाया चांगल्या आहेत बिचाऱ्या. नुसतं गाणं म्हणा माझ लबाडी नाही राहत बाईस नाही, गरमा सुद्धा लबाडी राहत. तुम नक्की सामाना 500 उपाड देस मन माय. तुम्ही सकाळी मांग मग कपडा टाका चेक करा तर 500 कमी वाटा काय म्हण की 500 कमी वाट राहणार. हा मोबाईल काढा मग कुठे पाठ टाका तुम्ही. ओ बाप मी इथला येडाशे बडा बरोबर आहे का 500 घ्या. बरं त्या 500 जमा करीस नाही मन माय 2 ग्राम सोनं बनायलेस आणि आपला हात माठी देस मन भावनी काय नाही 2 ग्राम सोनं बनाय दे ना रक्षाबंधन. आपलं डोकं काम करत नाही मागला फाडा मग तू यायचे आले दूध सापडे नाही याने 2 ग्राम सोनं लिहिणं कसं बुवा. तेवढं बी खरंय बिचारी जरी खोटं बोली बोली जमाडस पण हा विनोदाचा भाग आहे. पण एवढं पक्क आहे मायनं आपल्यावर संकट आल्याच्या नंतर आपली काळीच नाही बी देत बिचारी. एवढी प्रामाणिक बिरास.
खरं तर महिला मातांना बोलेल मी एवढा मोठा नाही आहे, कारण आमचे संत सांगतात ना, नारी की निंदा मत करो यारो, नारी रतन की खान, जिस नारी से जन्म लेते हे राम भक्त हनुमान. अरे तुमचा अधिकार एवढा मोठा आहे की साधू संत तुमच्या पोटी जन्माला येतात नाही का, भगवंतानं जन्म घेतलाय तुमच्या पोटी, तुम्हाला बोलण्याचा मला अधिकार नाही आहे, पण थोडं विनोद म्हणून बोलावं लागतं नाही का. तुमचा अधिकार खूप मोठा आहे, तुम्हाला बोलेल एवढा रविकिरण मोठा नाही आहे, पण थोडं विनोद म्हणशील. आपला खानदेश माते गलीमा फिरता फिरता जर डिकराले सग्गा काका बी दिखी घ्या ना, तरी सुद्धा डिकरा काकाला म्हणस काय रे बेटा कथा फिराय ना, हो मी तुम काका आहे रे ओ भाऊ, पण एक विनोद म्हणून म्हणणार आता ते नाही का, विनोदात सांगणार ते. तसं तुम्हाला अधिकार मोठा आहे, मी तुमले बोलतो एवढा मोठा नाही, फक्त एक विनोद म्हणशील, हासासाठी बोलणं पडस. तुम्हाला अधिकार मोठा आहे बेनेसोर, तुम्ही बराबरी कोणी करू शकाव नाही, फक्त इथलं तुम्ही लबाड बोलतेस फक्त. त्या बी तथाने बाईस ना सांग राही मी. माझी ती क्लिप चांगली व्हायरल झालेली बरं का. हो रडामा सुद्धा जात ना पहिला नंबर रास. हा तिथला करतात बलायले तुले वसावरे 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 बनोगे राधा तो ये जानोगे कि कैसा प्यार मेरा ओ सावरे 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 ओ सावरे. मधुबन में बनगट परी वो इंतजार करना, इस शाम तेरी खातिर मेरा घुट घुट की मरना. मधुबन में बनगट परी वो इंतजार करना, इस शाम तेरी खातिर मेरा घुट घुट की मरना. करोगे इंतजार शाम करोगे इंतजार तो ये जानोगे कि कैसा प्यार है मेरा ओ सावरे 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 ओ सावरे. राधा राणी मागणी मागते काय ऐका. बस एक तमन्ना है घर फिर से जन्म मिले, मैं शाम बनूं तेरा तू राधा बन के जिए. बस एक तमन्ना है घर फिर से जन्म मिले, मैं शाम बनूं तेरा तू राधा बन के जिए. मागणी मागितली माझ्या राधेनं देवाकडे. प्रसंग भगवंत राधेला सोडून जातात तेव्हा राधेची मानसिकता राधा काय सांगते ऐका. तुम याद न आया करो मेरे शाम, तुम याद न आया करो. याद आने से प्रभु याद आने से याद आने से प्रभु तुम आ जाया करो. तुम याद न आया करो मेरे शाम, तुम याद न आया करो. दादा जेव्हा जीवनामध्ये भगवंत आपल्यापासून दूर जातो ना, तेव्हा खऱ्या भक्ताची अवस्था काय असते. बना के क्यों बिगाड़ा रे नसीबा, श्यामा मेरे कन्हैया मेरे. बना के क्यों बिगाड़ा रे नसीबा, श्यामा मेरे कन्हैया मेरे. राधे सांगते ऐका ना. याद तेरी आएगी मुझको बड़ा सताएगी, जिद ये झूठी तेरी मेरी जान लेके जाएगी. याद तेरी आएगी मुझको बड़ा सताएगी. बस एक तमन्ना है कर फिर से
वृंदावन की जी ओ सावरे 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 देवावर प्रेम करत असताना करायचं असेल तर राधेसारखं करावं, संतांसारखं